40 वर्ष तू सर्व्हिस केलीस, सगळीकडे फिरलास, जिकडे तिकडे नाव कमवून राहिलास. हा, या रिटायरमेंटचा तुला मी हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार. शनिवार दिनांक 23 मे 1987. एक सुंदर वाऱ्याची झुळूक आली आणि पूर्ण वातावरणच बदलून गेलं. आयुष्याला नवीन कलाटणी मिळाली. एक गरीब पण सुंदर आणि स्मार्ट माणसाची मी अर्धांगिनी बनले. आयुष्यात खूप चढउतार आले, पण या सर्वांवर मात करून आम्ही आमचं एक नवीन विश्व निर्माण केलं. देवाने 2 गोंडस मुलं, दत्ताचा प्रसाद आणि प्रसन्ना देवी आमच्या पदरात टाकली. आणि काय, लखलख चंदेरी तेजाने आमचं पूर्ण जीवनच तेजमय होऊन गेलं. देवाच्या आशीर्वादाने 1994 साली बळीला प्रमोशन मिळालं. एक पायरी पुढे जात जात स्केल 4पर्यंत येऊन पोचले. बळीचा पॉझिटिव्ह तसंच सतत हसतमुख आणि हेल्पफुल नेचर सर्वांना आवडायचा. त्यामुळे हेवेदावे होण्याचा कधी प्रश्नच आला नाही. उलट फॅमिलीमध्ये तसेच बँकेत सर्वांचा लाडका तो बळीच. माझे वडील नेहमी म्हणायचे, हा मुलगा जरी गरीब असला तरी पुढे जाऊन हा काहीतरी वेगळं करून दाखवेल. आणि तसंच झालं. इतकी वर्ष सर्व्हिस केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात नकळत येणारा दिवस म्हणजे सेवानिवृत्तीचा. पण नकळत हा दिवस आल्यावर डोळ्यात पाणी हे तरळणारच. कारण आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झालेली असते आणि ह्या सेकंड इनिंगचा आपण गोड मनाने स्वीकार करायला पाहिजे असं मला तरी वाटतं. बाबा, सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. आपले पुढील आयुष्य भरभराटीचे, आरोग्यदायी, आनंदमय आणि शांततामय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बळी, हॅपी रिटायरमेंट. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. नमस्कार. मी कांचन रघुनाथ भोईर. बळीराम नाखवा यांच्या रिटायरमेंट निमित्त मी 2 शब्द बोलणार आहे. परिश्रमाचा सुगंध कुटुंबात दरवळलाच बळीराम नावाला अर्थ लावलास. साठीचं अस्तित्व सरलं असं कधी वाटत नाही, कारण 61च्या चाहुलात आठवणी पाठ सोडत नाही. आईच्या आशीर्वादाने सर्व परिस्थितीवर मात करून स्वतःला घडवले. स्वभावात सादगी, हसत असते निरंतरी. दुःख, त्रास कधी कवटाळत बसला नाही. मनाचा मोकळेपणा कधी सोडला नाही. शिक्षण पूर्ण करता करता MTNL मध्ये नोकरी मिळाली. दुसऱ्या क्षणी SBI मध्ये संधी चालू नाही. कुटुंब प्रवास सांभाळना दर्शविली दमछाक. प्रसाद प्रसन्नाच्या जन्माने रिझविले कुटुंबाला. मुलांचं शिक्षण, नोकरीच्या वाटेवर हुद्द्याची पायरी वाढली. जबाबदारीच्या विळख्यात थोडी कसरत झाली. शुभांगीने VRS घेतली, त्यामुळे थोडं रिलॅक्स झालं. तुझ्या रिटायरमेंटने दोघांची सोबत झाली. पुढील आयुष्य सुख आणि समृद्धीचे जावो. सेकंड इनिंगसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार बळीराम. आज तुझी रिटायरमेंट. खूप आनंद झाला. यापुढील तुझं आयुष्य सुखी, समाधानी, आनंदी जावो ही सद्गुरुचरणी प्रार्थना. नमस्कार. मी ॲडव्होकेट कला हरिश्चंद्र पाटील, अलिबाग. आमचे स्नेही श्री बळीराम नाखवा हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यासाठी आमच्या अलिबागच्या सर्व मित्र आणि मैत्रिणी परिवाराकडून त्यांना अनेक हार्दिक शुभेच्छा. त्यांचे पुढील जीवन अत्यंत निरोगी, आनंददायी आणि सुखी हो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते. आमचं त्यावेळच्या फ्रेंड सर्कलमधलं अत्यंत आवडतं नाव म्हणजे बळी. बळी म्हणजे साक्षात चैतन्याची मूर्ती. अत्यंत मिश्किल खोडकर असा स्वभाव, जिज्ञासू वृत्ती आणि अभ्यासू देखील. खूप पुस्तकं वाचत असायचे. त्यांचा व्यासंग दांडगा आहे आणि त्यामुळे त्यांनी आपल्या स्वतःच्या कर्तबगारीने बँकेमध्ये प्रमोशन घेतलं आणि अनेक बँकांमध्ये
चांगली पदे विभूषित केली आणि ती पदे विभूषित करत असताना घरी आणि दारी दोन्हीच ठिकाणी त्यांनी अत्यंत चांगलं असं जीवन उपभोगलं. त्याचं बरंचसं श्रेय मी अर्थातच आमची मैत्रीण किन्नरी म्हणजेच शुभांगी नाखवा हिला देते. त्यांची अतिशय गोजीरवाणी सुंदर अशी गोड मुलं प्रसन्ना, डॉक्टर प्रसन्ना आणि प्रसाद ह्यासह त्यांचं संसारी जीवन देखील अत्यंत सुखी आणि अत्यंत यशस्वी असंच आहे आणि ते पुढे असंच राहील अशी मी ईश्वराकडे पुन्हा एकदा प्रार्थना करते. मला असं वाटतं आहे की एवढं चैतन्यदायी व्यक्तिमत्व नंतरसुद्धा काही गप्प बसून राहणार नाही. पुढे देखील त्यांचे बरेच काही प्लॅन असणार आणि त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या मनाप्रमाणेच सर्व यश लाभो ही इच्छा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा हार्दिक मनापासून शुभेच्छा. नमस्कार. हरे कृष्णा. नमस्कार मित्र हो, मी KM कोळी. माझे आज जिवलग स्नेही बलराम नाखवा बँक सेवेतून निवृत्त होत आहेत. आम्ही दोघे एकाच वर्षी बँकेत लागलो, एकाच शाखेत म्हणजे अलिबाग येथे अनेक वर्षे एकत्र काम केले आहे आणि विशेष म्हणजे आम्ही दोघे एकाच वर्षी प्रमोट झालो. त्याने त्याला मिळालेल्या सर्व असाइनमेंट अतिशय कुशलतेने आणि आनंदात पार पाडल्या. बलराम हे व्यक्तिमत्व असे आहे, व्हेरी चिअरफुल, एन्थुयाजॅटिक, हेल्पफुल असल्याने त्याच्याकडे गेलेला प्रत्येक कस्टमर त्याच्याकडून पूर्ण समाधाने परत जात असे. वडिलांच्या निधनानंतर बहिणींची शिक्षणे, विवाहानंतर मुलांची उच्च शिक्षणे, बँकेत होणाऱ्या बदल्या आदी समस्या न डगमगता कुटुंबाची समर्थपणे जबाबदारी पार पाडली. असे यशस्वी गोष्टी करत असताना त्याला त्याच्या पत्नीची मोलाची साथ लाभली. तसेच आमचे कौटुंबिक संबंध जिव्हाळ्याचे असल्याने आम्ही नेहमी एकमेकांना सुखदुःखात साथ देत आलो आहोत. माझ्या आजारपणात नाखवा दाम्पत्याने खूप मोलाची साथ दिली. तसेच तुम्हा सर्वांच्या सदिच्छाने माझ्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. खरे तर मला त्याला प्रत्यक्षात भेटून धन्यवाद द्यायचे होते, पण मित्रा मला माफ कर. माझ्या प्रकृती अस्वस्थतेमुळे मी समारंभाला उपस्थित राहू शकत नाही. तुला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. पुढील आयुष्य भरभराटीचे, आरोग्यदायी, आनंदी, शांततामय जाओ ही ईश्वरचरणी. बळी SBI अलीमध्ये जे काय खेळीमेळींचं जे काम केलं त्यामुळे तुझ्यामुळे आम्हाला खूपच दिवस चांगले आले आणि मी व्यतीत केलेत आणि तुझी मैत्री अशीच कायम राहो आणि तुला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार बळीराम. आज तू रिटायर होतोस म्हणून तुझं खूप खूप अभिनंदन. तुझ्या जिद्दीनं, चिकाटीनं आणि कष्ट करायच्या तयारीनं तू बँकेच्या सेवेत स्केल 4 पर्यंत पोचलास. याबद्दल तुझं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. त्याच्यासाठी करावी लागणारी कॉम्प्रोमाइजेस म्हणजे जसं घरापासून लांब राहणं, वर्कलोड झेपून देणं, हे सगळं तू बँकेच्या सेवेत स्वतःला झोकून देऊन केलंस. उच्च पदावर पोचल्यानंतर सुद्धा कधी गर्व केला नाहीस. हसतमुख राहून सर्वांशी मिळून मिसळून वागलास, सर्वांना मदत केलीस. तू नेहमीच हसतमुख असतोस आणि आनंदी दिसतोस. असाच रिटायरमेंट नंतर सुद्धा राहा. रिटायरमेंट नंतर तुला शांत, आनंदी, सुखसमाधानाचं आणि आरोग्यदायी जीवन मिळो ही सदिच्छा. नमस्कार, मी रघुनाथ भोईर. आज बळीराम नाखवा यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस म्हणजे अतिमहत्त्वाचा, म्हणून मी काही जास्त बोलणार नाही. परंतु बळीराम माझी ओळख म्हणजे आमच्या लग्नानंतर. बळीराम हे स्वभावातले खूप मधुर आहेत. माझ्या आयुष्यातला प्रथमच अशी सुस्वभावी व्यक्ती.
प्रथम ते शिक्षण पुरे करून मुंबईला आले. ते MTNL कामाला लागले, परंतु नशीब बलवत्तर लगेच त्यांना नोकरी मिळाली ती स्टेट बँकेत, ती अलिबाग ब्रांचला. त्यामुळे त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळाली. परंतु ते अनेक बँकेत फिरत होते. त्यातला एक किस्सा म्हणजे रोहा बँकेत झालेली भेट. अशातच लग्न झाले आणि जोडीला मिळाली तीही बँकेत. त्यामुळे त्यांचा संसार फार चांगला झाला. मेहनत आणि अंगी असलेले गुण याच्यामुळे बळीरामने पुष्कळ जग जिंकल्यासारखे झाले. असो तरी उर्वरित आयुष्य सुखाची समृद्ध जावो हीच प्रार्थना. नमस्कार नागपा साहेब, तुमच्याशी ओळख व्हायच्या आधी मी सर्वात आधी तुमची पार्टी खाल्लेली आहे. माझी अलिबाग ब्रांचला बदली झाली तेव्हा मला वाटतं पहिल्या दुसऱ्याच दिवशी एक मोठी पार्टी होती जी तुमच्या ऑफिसरच्या प्रमोशनची तुम्ही टिळक आणि वडवळकर साहेबांनी दिली होती. कदाचित तुमची तिथून प्रमोशनवर बदली झाली म्हणून काही जी जागा रिकामी झाली त्यामुळे माझी अलिबागला बदली झाली होती. आणि मी जिथे जिथे काम करायचे तिथे पेन्सिलनी लेजरवर पेन्शन पेमेंट पुस्तकवर रेफर टू नखवा लिहिलेलं असायचं. त्यामुळे मला कळलं की तुम्ही कुठल्या कुठल्या डेस्कवर किती काम केलेलं आहे. नंतर माझी तुमच्याबरोबर काम करण्याची वेळ आली ती तुम्ही अकाउंटंट म्हणून बदलून अलिबागला आलात तेव्हा. आणि त्याच्या आधीसुद्धा तुमच्याबद्दल इतकं ऐकून होते त्यामुळे आपल्या एक ओळखीचे आहे तसंच झाले होते. आणि तुमच्या हाताखाली काम केलं तेव्हा तुमचा स्वभाव, तुमचा कामाचा अंदाज आणि सगळ्याची खूप छान ओळख झाली. एक आपुलकीचं नातं निर्माण झालं. तुमच्या ह्या स्वभावामुळे तुम्ही ठिकठिकाणी माणसं जोडलेली आहेत ती तुम्हाला आयुष्यभर पुरतील. तुम्ही रिटायर झालात तरी तुमचा स्टेट बँक आणि त्या ज्या सर्वांशी बरोबर काम केलं आहे त्या बरोबरचा ऋणानुबंध संपणार नाही. तुम्हाला तुमच्या रिटायर्ड आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचं आयुष्य अतिशय स्वास्थ्यपूर्ण, आनंदात आपल्या परिवाराबरोबर हसत खेळण्यात जावं अशी शुभेच्छा देते. थँक्यू. मी तुषार जाधव. 2017 साली यशवंत सर व मी नाखवा साहेबांना पहिल्यांदा भेटलो. त्यावेळी मी ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. त्यानंतर साहेबांच्या सपोर्टमुळे मी स्वतःची गाडी घेऊन ब्रांचला लावू शकलो. हे फक्त साहेबांच्या आशीर्वादामुळे झाले आणि साहेबांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. गरजूंना मदत करतात व यांचा स्वभाव खूप शांत व मनमिळावू आहे. या 3 वर्षात साहेबांसोबत राहून माझ्यात खूप चांगले बदल झाले. साहेब कोल्हापूर जॉईन झाल्यापासून ते आजपर्यंत मला यांच्याबरोबर काम करायला मिळाले. याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. माझ्याकडून साहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू साहेब. नमस्कार, मी स्वाती बितरे. कसे आहात नाखवा इंटू ब्रॅकेट नाखवा साहेब. कधी नाखवा साहेब मला हाकमाराची वेळ आली नाही कारण किन्नरी माझी फार जवळची मैत्रिणी, तिचे मिस्टर म्हटल्यावर काय नाखवा साहेब बोलण्याची वेळच येत नाही. तुम्ही आणि मी अलिबागमध्ये अकाउंटंट तुम्ही असताना एकत्र काम केलेलं आहे पण तसं तुम्ही कधी जाणून पण दिलं नाही. असो, आता आज तुम्ही रिटायर होता याबद्दल तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि पुढील आयुष्यासाठी तुमचं सगळं आयुष्य आनंदी आणि आरोग्यदायी जावो ही सदिच्छा व्यक्त करते आणि तुम्ही दोघंही असेच आनंदात राहा. नमस्कार. सर्वात प्रथम काकांच्या या व्यावसायिक यशस्वी वाटचालीबद्दल काकांना हार्दिक शुभेच्छा. प्रामाणिकपणा, मेहनत आणि स्वतःवरील विश्वास हा काकांकडून शिकावा. माझे आणि काकांचे 16 वर्षाचे आत्तापर्यंतच्या 16 वर्षाचे संबंध आणि त्या संबंधातून मला आलेले अनेकशे अनुभव हे माझ्यासाठी इतके महत्त्वाचे आहेत की ते कदाचित मला शब्दातही सांगता येणार नाही आहेत.
म्हणून मी थोडक्यात बोलेन की नाती फक्त रक्ताचीच नसतात, मनाने जोडलेली नाती देखील तितकीच समृद्ध असतात आणि कदाचित काकांचं आणि माझं नातं हे त्याच प्रकारचं असावं. काका, तुमचे आशीर्वाद हेच आमच्यासाठी अमूल्य आहेत. पुन्हा एकदा सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं पुढचं जे आयुष्य आहे ते पुन्हा एकदा कामाने भरलेलं असावं अशी मी ईश्वराकडे इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आमच्या वेळी नाखवासाहेब म्हणजेच आमचे भाऊ यांना माझ्याकडून रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. पुढील भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना लाख लाख शुभेच्छा. परमेश्वरांनी त्यांना समृद्ध सुखी उदंड आयुष्य देऊ हीच प्रार्थना. धन्यवाद. हॅपी रिटायरमेंट काका. एन्जॉय युअर फ्रीडम अँड अनलिमिटेड वीकेंड्स. विश यू व्हेरी हॅपी रिटायरमेंट काका. तुम्हाला तुमचं पुढचं आयुष्य अतिशय आनंदी आणि अतिशय सुखाचं जावं. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. हां, श्री नाखवासाहेब आज रिटायर होत आहेत. त्यांनी अत्यंत प्रयत्नाने आणि कष्ट करून मॅनेजरच्या पोस्टपर्यंत आपली प्रगती केली आणि आता त्यांची रिटायरमेंटची वेळ आली. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. हॅलो काका, नमस्कार. हॅपी रिटायरमेंट डे. रिटायरमेंट एन्जॉय करा. पुढच्या लाईफला तुम्हाला समृद्धी सुख समृद्धीचं जावं ही नम्र विनंती आहे. बस. थँक्यू. बळीराम दादाला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून. बळीराम दादाला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. एन्जॉय युअर फ्रीडम अँड अनलिमिटेड वीकेंड. हॅपी रिटायरमेंट काका. आजोबा, तुम्हाला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. रिटायरमेंट आजोबाबा. रिटायरमेंटच्या पुढची आयुष्य तुमचं चांगलं जाऊ द्या अशी देवाकडून मागणी करतो. बाबा, तुम्हाला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. घरासाठी कुटुंबासाठी अनेक वर्ष कष्ट करत असताना तुमचे काही छंद, हॉबीज, काही ठिकाण जे बघायचे राहिले आहेत, काही छंद जे जोपासायचे राहिले आहेत, वेळेअभावी ते कधी जमले नसतील, ते तुम्ही यापुढे पूर्ण करावे अशी माझी इच्छा आहे. आणि स्टे फिट, स्टे हेल्दी आणि ऑल द बेस्ट. हाय बाबा, आज खूप मोठा दिवस आहे तुमच्या आयुष्यातला. तुम्ही आज फायनली रिटायर होत आहे आफ्टर वर्किंग फॉर ऑलमोस्ट 40 इयर्स. मी तुमच्यासाठी काही 4 गोष्टी लिहिल्या आहेत. थोडा कॅमेरा कॉन्शियस आहेत त्यामुळे मी त्या वाचूनच दाखवतो. मला नाही कळत आहे कशी आणि कुठून सुरुवात करू, कारण मी कधी असं ओपनली तुमच्याबद्दल एक्सप्रेस केलंच नाही आहे. बट टुडे आय विल टेक दिस ॲज अन अपॉर्च्युनिटी. तुम्ही आपल्या आयुष्याची सुरुवात अक्षरशः शून्यातून केलीत. एक गरीब मुलगा पण खूप टॅलेंटेड फ्रॉम ए स्मॉल कोळी विलेज विथ नो फॅमिली बॅकग्राऊंड अबाउट एनी काइंड ऑफ एज्युकेशन ऑर वर्क ऑर सर्व्हिस. पण तुम्ही खूप मोठी स्वप्न बघितलीत. लहानपणापासूनच खूप कष्ट केलेत आणि फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी 12thमध्येच जॉब सुरू केलात आणि पॅरलली आपलं ग्रॅज्युएशन पण कंप्लीट केलं. You first started working in MTNL and within few months you got an opportunity with SBI which came as a blessing in disguise. SBI ने खूप काही दिलं तुम्हाला. एक स्टेबल जॉब, वेल डिझर्व्ड प्रमोशन्स फॉर युअर हार्ड वर्क ॲट रेग्युलर इंटरवल्स, रिस्पेक्ट इन द सोसायटी अँड खूप सारे चांगले मित्र. इतकं मोठं होऊन पण कधी तुम्हाला गर्व नाही झाला आपल्या सक्सेसचा. तुमचं रिलेशन तुमच्या कलिग्ससोबत, तुमच्या टीमसोबत और कस्टमर्ससोबत नेहमीच खूप चांगलं राहिलं आहे. तुम्ही नेहमी त्यांना आउट ऑफ द वे जाऊन हेल्प केली आहे आणि ते आजपर्यंत त्यांचे तुम्हाला ब्लेसिंग आजपर्यंत मिळतच आहेत. युअर जर्नी फ्रॉम अ स्मॉल विलेज टू डिफरंट मेजर सिटीज अक्रॉस महाराष्ट्र हॅज बीन एक्सेप्शनल. Thank you SBI for taking care of my dad, and thank you dad for giving your sweat and blood to SBI and its customers. Thank you so much Baba for giving us this beautiful life to live, teaching us the manners in the society, showing us how to stay grounded even if you achieve so much in your life.
थँक्यू फॉर सपोर्टिंग आवर ड्रीम्स. लाईक छकुलीला तुम्ही डॉक्टर केलं, मला इंजिनियर अँड MBA बनवलं. थँक्यू सो मच फॉर दॅट. थँक्यू फॉर ऑलवेज फुलफिलिंग आवर विशेस अँड नेवर सेईंग नो टू एनिथिंग. And thanks to SBI for playing such a crucial role in it. You have truly achieved so much in your lifetime, and when we look back, we feel so proud of you for what you have done in your career. You are really my idol, my role model. I always try to be like you, in fact. Achieve great heights in the career the way you did, and help the people. You took care of us all this while. Now it's our responsibility to take care of you. Thank you so much, Baba, and happy retirement. टू माझे बाबा, आज सगळेच तुम्हाला हॅपी रिटायरमेंट डे असं म्हणत असतील, पण मी तुम्हाला आज वेलकम टू द रिटायरमेंट लाईफ असं म्हणेन. मी आईला नेहमीच म्हणायची की बाबा दमत कसे नाही गं, बाबांमध्ये एवढी पॉझिटिव्हिटी येते कुठून. पण खरंच अ पर्सन लाईक यू इज अ ट्रू जेम टू फाइंड अँड आय एम द लकीएस्ट डॉटर इन दिस होल वर्ल्ड. Really, a person like a man who is so much hardworking, so much dedicated to his work, always inspiring through his work and with so much positivity. मला जर आज कोणी विचारलं की तू सर्वात जास्त काय मिस करशील, तर ते म्हणजे की तुम्ही मुंबईला असताना, गोव्याला असताना, आत्ता कोल्हापूरला तुम्ही धावपळ करत आम्हाला भेटायला यायचात. दुसरं म्हणजे की ड्युटीवरून दमून आल्यानंतर माझ्याजवळ बसून मना चंपी करते का गं थोडी असं म्हणायचात. तुमच्या इन्स्पायरिंग स्टोरीज मिस करेन मी. यू आर इन्स्पायरिंग अँड यू विल ऑलवेज बी इन्स्पायरिंग, बट तुमच्या ऑफिसमधल्या इन्स्पायरिंग स्टोरीज मिस करेन. आत्ता रिसेंटवालं म्हणायचं झालं तर कोविड क्रायसिसमध्ये दोन महिन्यापूर्वी तुम्ही जेव्हा मुंबईला येत होतात तेव्हा टोल नाक्यावरती टप्प्याटप्प्याला पोलीस होते, तर तुम्ही त्यांच्यासाठी खाऊचे पॅकेट, वॉटर बॉटल असं प्रत्येक स्टॉपला थांबून त्यांना तुम्ही त्या ह्याच्यानी हेल्प केलेली. कोल्हापूरला आता फ्लड झालेलं, फ्लडच्या ह्याच्यामध्ये फ्लडच्या क्रायसिसमध्ये लोकांना हेल्प केली आहे तुम्ही घाटकोपरला असताना जेव्हा नोटाबंदीचं क्रायसिस चालू होते त्यावेळेस ATMमध्ये खूप रश असायची, त्यावेळेस तुम्ही कंटिन्युअस बाहेर उभं राहून प्लस त्या लोकांसाठी पाण्याची वगैरे सोय केली होती तुम्ही. तर खरंच ह्या सगळ्या स्टोरीज खूप इन्स्पायरिंग आहेत. आणि मी तुम्हाला नेहमी म्हणते की यू आर माय सुपर हिरो. तर मग सुपर हिरो सिरीजमधलं एक वाक्य आहे की लव यू 3000. सो आय लव यू 3000. अँड एक गोष्ट सांगायची म्हणजे की वेलकम टू द रिटायरमेंट लाईफ. आता आपल्याला खूप साऱ्या मूवीज बघायच्या आहेत, खूप साऱ्या सिरीज बघायच्या आहेत, खूप साऱ्या सिरीजवरती डिस्कशन पण करायचं आहे, खूप सारं एन्जॉय करायचं आहे, खूप सारं फिरायचं आहे आणि आम्हाला खूप सारा वेळ द्यायचा आहे. मिस यू बाबा आणि लवकरच भेटूया. बाय.